पुण्याला. मला 2 मुलं आहेत आणि दोघेही आता बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग रोबोटिक्समध्ये करतात. ती जर्मनीमध्ये करतात आणि वाईफ ती घरी असते. माझं नाव भरत मेंढवाडी भुपळी. मी 8वीपर्यंत शिकलो आहे. 9वी 10वी गावातच शिक्षण झाले. 8वी क मध्ये शिकत होतो. माझा चांदीचा व्यवसाय आहे. मुलगा 12वीला आहे, मुलगी 8वीला आहे. नमस्ते. मी मोहन बापूसाहेब साळुखे, गाव नरंदे, इयत्ता 10वी ब मध्ये होतो. माझा हार्डवेअर व्यवसाय आहे, सिमेंटचा आहे, दूध डेअरी आहे, 2 मुलं आहेत. काहीतरी आपलं सांगून गेले की इथपर्यंत यायचं का नाही हे पण तळ्यात मळ्यात करत होते, परंतु शेवटी आणण्याचं काम केलं. त्यांना कळून दे की बाबा मला इथं ओळखतील का नाही, माझ्या कोण ओळखीचं आहे का नाही, तुम्ही इथपर्यंत या मग तुम्हाला ओळखतील असं मी त्यांना सांगितलं. या ह्याच्यावरती ते इथपर्यंत आले, ते आपला परिचय देतील. जय श्रीराम. माझं नाव अमोल अशोक कुमार मेहता. मी फर्निचर व्यवसाय करतोय. फर्निचर व्यवसाय करत करत सामाजिक राजकीय सुद्धा करतोय आणि माझी शेती आहे, पण ते उंटावर बसून करतो, म्हणजे आतलं जाऊन. मला एक मुलगी आहे, ती आता CA फायनल आहे. बाकी माझं गाव अक्कलगाव तालुक्यातील जेवळगाव, पण सध्या 20 ते 30 वर्ष झालं सोलापूर राहतो आणि उत्तर सोलापूर मतदारसंघाचा मी अध्यक्ष आहे, भारतीय जनता पक्षाचा. आणि हे कुठल्या वर्गात होतास ते सांग. मी 10वी द 11:30 निघालो, 4:30 हात आलो. पण माझं येण्याचं कारण म्हणजे न येण्याचं कारण म्हणजे माझी आई 1.25 महिना झाला ह्या जगातलं गेली, त्यामुळे माझं थोडंसं मागं पुढं होत होतं. पण शेवटी विजय मालकांनी मला आग्रह केला आणि घरातल्या मुलींनी पण म्हणलं की बाबा सगळे बोलवते तर तुम्ही जावा, त्या हिशोबाने आले. मी महावीर सुभाषचंद्र आळन, मूळ गाव अक्कलकोट, इयत्ता 10वी ड मध्ये शिकत होतो. मी श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशावल कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथे कनिष्ठ लिपी म्हणून काम करतो आणि माझे मिसेस उमाबाई शाळकरी विद्यालयामध्ये B.Ed शिक्षक आहेत आणि मला 2 मुलं आहेत. एक 10वी आता परीक्षा दिलेला आहे, दुसरा 6वीला शिकत आहे. काय सांगा? माझं नाव बहुबली बाळासाहेब उत्तेरी, मुक्काम पोस्ट नेस, तालुका. मी सध्या सांगली जिल्हा परिषदमध्ये उप जिल्हा जलसंधारण म्हणून कार्यरत आहे आणि मला 2 मुली आहेत. एक 12वी झालेली आहे आता आणि एक आता सध्या 8वीला गेलेले आहे आणि पत्नी माझी हौसाबाई जपान मुलगूमध्ये शिक्षिका आहे. शिवपुरी गावामध्ये आणि मी सध्या असेंट इंडस्ट्रीज लिमिटेड, ॲटलस प्रोटोटाइप प्रोडक्ट मुंबई या कंपनीमध्ये डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून काम करतो. फॅमिली सगळी पुण्यामध्ये असते. 2 मुलं आहेत. मोठा मुलगा जॉब करतो IT मध्ये आणि छोटा मुलगा आता 12वी झाली. माझं नाव निलेश सुरेश जोशी. मी 8वीपर्यंत मोहबुडीला होतो. मी 10वी बाहेर केलेली आहे फॉर्म भरून आणि मी स्वीपर असतो. माझं जनरल स्टोअरचं दुकान आहे. मी माझी बायको दोघं दुकान सांभाळतो आणि मुलगा आता 7वीला आहे. नमस्कार. दादासू पाटील, 10वी ड, शेती करतो. एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा डिप्लोमा झाला RITला, स्वतःचा व्यवसाय. मुलगीचं लग्न झालं. शिकवतो. माझे गाव कुंभोज. मी शेती करतोय. मुलगा 2 मुलं आहेत. एक मुलगा BSc झालेला आहे, एक मुलगा वेटरनरी डॉक्टर आहे. आम्हाला मी परत अमृत गुले, नरंदे गाव, ADC बँकेमध्ये सर्व्हिस आहे. पत्नी गृहिणी करतो. मुलगीचं लग्न झाले, मुलगा बिल्डिंगला लागतो. करून देते.
माझे नाव अजित पाटील, राहणार इचलकरंजी. 10वी क मध्ये होतो शिकायला. सध्या डेव्हलपिंग कंपनीमध्ये सर्व्हिस करतो. मुलगी कॉम्प्युटर सायन्स झाली आहे, तिला सर्व्हिस लागली आहे. मुलगा CA करतो. हॅलो, नमस्कार. विजय, नमस्कार. मी संतोष बबन चटणे, मुक्काम पोस्ट कुंभोज, मूळ गाव कुंभोज, पण मी सध्या पुणे ते 1997 पासून टाटा मोटर्स पहिलाची टेल्को कंपनी, आत्ताची टाटा मोटर्स या कंपनीमध्ये जवळपास 25 ते 26 वर्ष परमनंट टूल इंजिनिअरिंग या डिपार्टमेंटला काम करतोय. माझी पत्नी गव्हर्नमेंटमध्ये टीचर आहे, प्राथमिक शिक्षक आहे. त्यानंतर मला एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. मुलगी IT इंजिनिअरिंग झालेली आहे आणि ती सध्या पुण्यामध्ये जॉब करते, पण तिने आता जॉब रिझाईन दिलेला आहे. आणि तुम्हाला मी येताना सगळ्यांना बऱ्यापैकी बोलत होतो, गुड न्यूज सांगतो म्हणून. ते आता येत्या 21 तारखेला जर्मनीला MS साठी शिक्षणासाठी, पुढील शिक्षणासाठी जात आहे. आणि मुलगा 12वी झालेला आहे. आणि मी पुण्यामध्ये स्टार्टिंगला गेलो त्यावेळी खूप आपल्या सगळे जसं आपण गरीब परिस्थितीतून शून्यातून जग जसं निर्माण केलं म्हणतोय, त्या पद्धतीनं सर्व्हिस लागली. हळूहळू प्लॉट विकत घेतला. त्यानंतर प्रथम खाली राहण्यासाठी एक 2 BHK घर बांधलं. नंतर हळूहळू दोघांच्या सर्व्हिसच्या जॉबमुळं डेव्हलपमेंट होत गेली. आणि आता सांगायला आनंद वाटतो, आपण काही सगळेजण मित्रमंडळी आहोत. आता वरती माझ्या प्लॉटमध्ये मी जवळजवळ एक 12 ते 13 फ्लॅट 1 BHKचे कन्स्ट्रक्शन करून ते रेंटने दिलेले आहेत, हिंजवडी IT पार्कच्या जवळ. असं ग्रोथ होत चाललेली आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना ह्या माध्यमातून सांगतो की तुमची मुलं असतील, नातवंड असतील, त्यांना काही हेल्प लागत असेल पुण्यामध्ये, तुम्ही एनी टाईम मला रात्री 2ला जरी कॉल केला तर मी कॉल रिसीव्ह करून तुम्हाला नक्की हेल्प करेन. ठीक आहे, धन्यवाद. हॅलो, नमस्कार. मी सुनील विलास भोसले, माझं गाव नरंदे आहे. मी आत्ता सांगलीमध्ये राहतोय. माझे बिझनेस 2-3 आहेत. त्याच्यामध्ये मी हॉटेल व्यवसायामध्ये माझं जास्त प्रावीण्य आहे. मी 10वी अ मध्ये शिकत होतो. मला एक मुलगा एक मुलगी आहे. माझी मिसेस आता सांगलीमध्ये PSI आहे. ही SP ऑफिसमध्ये आत्ता जॉब करते. मी रावसाहेब राजाराम पाटील नरंदे. 10वी ड मध्ये होतो मी. आता मी वडगावमध्ये राहिला आहे. माझा PVC पाईपचा व्यवसाय आहे. एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी BTech झाल्या आणि मुलगा MBA झाला. अण्णा पाटील नरंदे, 10वी ब मध्ये मी होतो. मी सध्या संजीवन पब्लिक स्कूल पन्हाळा येथे अकाउंटंट म्हणून काम करतोय. मला एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगी B फार्मसी फर्स्ट इयरला आहे आणि मुलगा सध्या 10वीला. माझे नाव विजय भाऊराव किनीकर, राहणार कवटेसार. मला एक मुलगा एक मुलगी, शेती दायकर. मी व्यवसाय शेती करतोय. ठीक आहे, शेतकरी आहेत परंतु जय जिनेंद्र. नाव किरण नाना पाटील, राहणार कवटेसार. इयत्ता 10वी ब मध्ये होतो. एक मुलगा आहे, BEd करतो, शेवट वर्षाला आहे. शरद साखरमध्ये काम करतो. सगळं व्यवस्थित आहे. नमस्कार. खरं तर विजय हा इव्हेंट मॅनेजर आहे सगळ्या याचा. मी दिलगिरी व्यक्त करतो की त्याचा एक फोन येऊन गेला आणि मी त्याला म्हटलं की आज माझ्या स्टाफ मेंबरची वास्तुक शांती होती, त्यामुळे मी जरासं नंतर सांगतो म्हणलं. आणि नंतर थोडंसं मी त्याचा फोन गडबडीत उचलला नाही, त्यामुळे तो नाराज झाला होता. आणि दरम्यानच्या काळात नेमका पंडितचा फोन आला आणि पंडितने तिकडून सांगितले की तुझे पैसे भरलेतून तू तेवढा ये म्हणून. तो फोन माझ्या मुलगीने ऐकला आणि मुलगीने म्हणले पप्पा काय आहे विषय. काय नाही म्हणलं, असं असं गेट टुगेदर आहे, पहिला जावा म्हणले, एक दिवस तेवढं जाऊन या जावं म्हणले. आणि खरं तर तिनेच मला वाटतं विजयच्या अकाउंटला पैसे पाठवले. माझं नाव सुनील कुर्णे, नरंदे. सध्या मी राहायला पेठ वडगावला आहे आणि मी सर्व्हिसला कोल्हापूर महानगरपालिकेकडे शिक्षक आहे. याशिवाय माझी मिसेस ही सुद्धा जिल्हा परिषदला
सावर्डी तालुका हातकणंगले या ठिकाणी ती शिक्षिका आहे. आम्ही दोघेही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय. मगाशी विलासनं सुद्धा म्हटलं तसं मुलगीसुद्धा माझी आता 2017च्या नीटला पहिली जी नीटची बॅच होती त्याला तिला MBBSला मिळालं होतं आणि ती सध्या वैद्यकीय अधिकारी गट या पदावरती काम करते. आपल्या सर्वांच्या सदिच्छेनं नजीकच्या काळात ती MDलाही जाईल नक्कीच. तर याशिवाय मुलगा आता ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. थोडीशी त्याची गाडी स्लो आहे. थोडंसं मुलं अभ्यासामध्ये सोसो असतात. मुलगीच्या बाबतीत थोडंसं ते आहे बऱ्यापैकी. म्हणजे तिचं करिअर तिनं स्वतः आता तयार केलेलं आहे. स्वतः ती उभा आहे पायावर. या ठिकाणी आजचा दिवस हा खरंच खूप चांगला आहे की आपल्या सर्वांना आज या निमित्तानं आपण भेटतोय. घराचे वगैरे सकाळी मी गाडीतून एकत्र आलो. तर या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या या ज्या गाठीभेटी आहेत हे जे सगळं आयोजित केलं ती विजय आणि सर्व टीम यांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू. आता जसं सुनील बोलला तसं ते विजय मी पण इथे कारणीभूत घ्यायचं. एक तर माझी मुलगी आणि हा विजय. नाहीतर मी कामाच्या ह्याच्यामध्ये आतापर्यंत कुठे मी पर्सनल लेवलला कुठे बाहेर पडलो नाही. आणि ह्या मुलगीने माझ्या ह्याला बोलला आणि विजयनं बोलल्यानंतर त्याच्यामुळे मी इथं आता हजर आहे. मी काय माझा व्यवसाय नाव सांगायला अपिल मग बोलला राहणार नरेंद्र. व्यवसाय माझा स्वतःचा वर्कशॉप आहे. ऑटोमोबाईल कमर्शियल बस एसीचा रेफरचा. जेणेकरून की 4 जिल्ह्याची डीलरशिप आहे माझ्याकडे. सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. इव्हन सोलापूर पण थोडं हाफ सेक्शन बघतं तर ते ऑफिशियली नाही आहे माझ्याकडे. बाकी मला 3 कन्या आहेत. एक MA झाली आता, PhDला क्वालिफाय झाली आता. 2 नंबर CA झाली पुण्यात आता. आणि 3 नंबर BCom झाली आता, फायनल झाले. CET दिल्या तिनं आता. बघू अपेक्षा आहे वेलंकर कॉलेज मिळेल बॉम्बेचं. फक्त आता काय पुढे काय होतं 3 कन्या असल्यामुळे थोडासा लोड आहे. माझं नाव अनिल देवगंडा रुपये, राहणार दामळी. मी आता 10वी मध्ये होतो. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा डिप्लोमा झाला आहे, मुलगी आता 8वीला आहे. माझा व्यवसाय शेती अधिक ट्रॅव्हलिंग. आल्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद मानतो. कारण आज किती ह्याच्यातनं आपण प्रयत्न करून चालू आणि त्यासाठी तरी मी अजून आपल्या मुलींची टीम आपली कमीच वाटायला लागल्या. सगळ्यांनी त्या अडचणीमुळे येऊ शकत नाही आणि सगळ्यांच्यामुळे आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा सहवास लाभला. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो. कारण इथनंच आपणाला पुढं आणि काही करायला लागलं तर मी आपण पुन्हा आणि काही एकत्र येऊ याची मी सगळ्यांसाठी अपेक्षा बाळगतो. माझा काय साधा व्यवसाय शेती आणि दूध जनावरांचा आहे. त्यामुळे मी काही जास्त सांगू शकत नाही. मुलं आता आमचा BSc ॲग्री झाला आहे. तो आता औषध दुकानात आहे. मुलगी DHMS BSc DHMS झाली. ती हॉस्पिटल लॅबला आहे आणि त्यामुळे ती सगळे डॉक्टरची हाताखाली त्यांना असल्यामुळे त्याला सगळं कम्प्लीट हिचं एक ऑपरेशनचं त्यांनी माहिती असल्यामुळे ते आता पुढल्या ह्याच्यात चाललेलं आहे. आणि तसं आमच्या वडिलांचं देखील आता घरात 1 महिना झाला स्वतः मुलगीच बघायला लागल्या. कारण डॉक्टरांच्याकडे गेलो परिस्थितीनं आम्ही सुरुवातीला काय कळलं नाही. 3दा ॲडमिट वडिलांनी केलो. त्यात आमचे 2.25 लाख रुपये 3 आठवड्यात संपले. शेवटला आमचं पाहुणे सांगितलं की तुम्ही पुढे जाऊ नका, आता काय उपयोग होणार नाही. त्यामुळे घरातच त्यांनी हे केलं आणि मुलगीचं असल्यामुळे मुलगीला सांगितलं आज एक 3 आठवडे झाले की 25 सलाईन घरात इंजेक्शन सलाईन वडिलांनी कंट्रोल म्हणजे शुगर जास्त असल्यामुळे आता ती थोडी आयुर्वेदिक देऊन डॉक्टरांनी त्यांना ही कंट्रोलमध्ये आणल्यात आणि मुलगी सगळं बघायला लागली. त्यामुळे आम्हाला काय आता बरं वाटलं. कारण 1 महिन्यामध्ये आम्ही टेन्शनमध्ये पूर्ण कुटुंब टेन्शनमध्ये होतो. त्यातनं आता आम्ही भर पडलो आणि तरी बी आम्ही 2 जण इकडे एन्जॉयसाठी भर पडलो. एवढेही असताना केलं आणि त्यांनाही बी जरा समाधान वाटलं की जाऊ द्या घरातले लोक आहे. आणि त्यामुळे आम्हाला सगळेजण तुम्ही एकत्र असं आल्यामुळे आम्हाला फार आनंद वाटला. धन्यवाद. मी श्रेणिक बाहुबली कोथळे, राहणार कुंभोज. मी प्राथमिक आरोग्य केंद्र हेरले इथे कामाला आहे. विजय सर्व्हिस आहे. वर्ग 10वी ब. सध्या आरोग्य सहाय्यक या पदावर आहे. तर सध्या मी कुंभोजला डेप्युटेशन आहे. मला 2 मुलं आहेत. मुलगा B फार्मसीच्या शेवटच्या वर्षाला आहे आणि मुलगी BMSच्या फर्स्ट इयरला आहे आणि पत्नी माझी बहीण आहे. नमस्कार. मी पूर्वाश्रमीची शशिकला श्रीकांत चौगले, गाव कुंभोज. आता मी शशिकला श्रेणिक पाटील, गाव सगळे. माझे मिस्टर चिंचवड येथे मुख्याध्यापक म्हणून काम करतात. 36 वर्षे गेले. 1 मुलगी 1 मुलगा आहे.
दोघांची लग्न झाली आहेत. मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे. काय मी गप्प बसते हे बोलतात आणि घरात मी बोलते. कोल्हापूरला SK डेव्हलपर्स इथे 3-4 वर्ष प्रॅक्टिस केला. आता स्वतः घेतलाय दुसरे प्रोडक्शन. मुलगीचं लग्न झाले 6 वर्ष झालं, मुलग्याचं 2 वर्ष झालं. सुनबाई पण इंटेरियर डेकोरेशनचं काम करते. आणि मला एक सांगायचं आहे, मी शेती करतो, माझा दुधाचा व्यवसाय. तुम्ही म्हणता का कनिष्ठ तुम्ही आहात म्हणून आम्ही सगळे काय आमची पण शेती आहे 8-9 एकर. तर आमचे सांगतो दररोज सकाळी 6 वाजता धार काढून येतात. एक गाय म्हैस आहे, गडी पण आहे, पण व्यायाम होतो त्या निमित्तानं ते जातात. ते पण कुठलाही व्यवसाय तुम्ही कनिष्ठ समजू नका, हेच मला सांगायचं आहे. आणि तुम्ही सगळी मिक्स व्हा. किंवा मी शेतकरी आहे, माझा व्यवसाय साधा आहे असं काही म्हणू नका. सगळे तुम्ही आमच्यातलेच आहे आणि आम्ही पण तुमच्यातलेच आहे. आम्ही पण शेतकरी घराण्यातून पुढे गेलो, एवढंच मला सांगायचं. पूर्वाश्रीची ललिता सुरेश मुगदूम आणि आताची सौ ललिता किरण पाटील. माझे मिस्टर नरंदे शरद कारखान्याला ATP विभागला आणि मुलगा B.Ed ला फर्स्ट इयर केलाय, सेकंड इयरला आहे. मी गृहिणी आहे, एकटाच मुलगा आहे आणि बाकी सर्व ठीक आहे. सगळ्यांना जय जिनेंद्र. माझं शाळेचं नाव राजमती अभयकुमार, शाळेचं नाव राजमती अण्णा मुगदूम आणि सासरचं नाव, मी शाळेत ब तुकडी शिकत होते आणि सासरचं नाव सुजाता अभयकुमार तिरदाळे. माझे मिस्टर शेती करतात आणि मला 2 मुलं आहेत. मोठ्या मुलग्याचं मेडिकल आहे आणि लहान मुलगा शेअर मार्केट म्युच्युअल फंडचं ऑफिस आहे. आणि मला 2 सुना आल्यात, दोन्ही सुनाही जॉब करतात IT मध्ये. आणि मला 2 नाती आले आहेत, रेवा आणि सुरत. जय श्री. शुभांगी नाभिराज देसाई पहिलीची आणि आता शुभांगी महावीर पाटील. गाव माझं आधी बाहेरचं हिंगणगाव आणि आत्ताचं बागणी. मी 1च वर्ष ह्यांच्या बरोबर होते 5वीला तेवढी, पण त्या मैत्रिणीने माझ्या ना मला आत्तापर्यंत कनेक्ट करून ठेवले. आणि आता पण माझा असं ह्याच्यावरच होतं, यायचं नाही. मम्मीने मला इतका फोर्स केला, त्यावेळेला माझ्या मुलांना तिलाच पैसे पाठवले. मला नुसतं सांगितलं मम्मी तू जा त्यांच्या बरोबर, कारण मागच्या वेळेला तुमचं गेट टुगेदर होतं त्यावेळेला पण मला बोलवलेलं, पण मुलग्याला मुलगी बघायला जाणार म्हणून मी त्यावेळेला आले नव्हते. आणि ह्या सगळ्या मैत्रिणी मला अजून म्हणजे 5वी नंतर एवढी वर्ष अजून एकत्र बांधून ठेवले. त्यासाठी त्यांचे पण मी सगळ्यांचे धन्यवाद आणि तुमचे पण सगळ्यांचे धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मी पूर्वीची अनिता देवगोंडा पाटील आणि सासरचे नाव अनिता धनपाल अवधूत. मी एका पतसंस्थेत जॉबला आहे आणि पोस्टाच्या रिकरिंग डिपॉझिटची एजन्सी पण आहे माझी. महिन्याला 5 लाख कलेक्शन आहे. मिस्टर पण डेली कलेक्शन करतात करमीर पतसंस्थेची आणि शेती पण आहे. आणि सगळी जातील सोडून. परत मला 3 मुलं आणि 1 मुलगी आहे. मोठा मुलगा कल्लापानावडे जनता बँकेत आहे, त्याचं लग्न झालंय, त्याला 1 मुलगा मुलगी आहेत. मुलगी इंजिनियर आहे, टाटा टेक्नॉलॉजीला जॉबला आहे पुण्याला, तिचं पण लग्न झालंय, तिला 1 मुलगी आहे. परत तिसऱ्या वेळेला जुळी 2 मुलं झाली, त्यामुळे 1 दत्तक दिलाय बहिणीला, त्याचं पण लग्न झालंय, तो इंडोकाउंटला जॉबला आहे, त्याला 1 मुलगी आहे. आणि आता लहान मुलगा तो पुण्याला ज्युनियर अकाउंटंट म्हणून जॉब करतोय. ठीक आहे. 10वी कर. सर्वांना जय जिनेंद्र. माझं पूर्वाश्रमीचं नाव योगिता अशोक गडकरी. आताचं नाव माझं योगिता संजय पाटील. पहिलाच हिंगणगाव माहेर, सासर शिरोळ. मला 2 मुलं आहेत. पहिली मुलगी तिचं लग्न झालंय, दुसरा मुलगा आहे टेक्सटाईल इंजिनियर झाला, सध्या खरं व्यवसायाचा आमचा सांभाळतो. जय जिनेंद्र. मी पूर्वीची जयश्री होत, सध्याची जयश्री सुरेश हेरवाडे, नेमिनाथ नगर, सांगली.
मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी BMS गायनॅक झाले, जॉब करते. मुलगा पण इंजिनियर आहे, पुण्याला असतो जॉब. मिस्टर जनरल मॅनेजर आहेत. प्रॉपर मी साजनीची, मी सांगलीमध्ये राहते. मला इथं आल्यानंतर खूप आनंद झाला, असं शालेय जीवनात गेल्यासारखं वाटलं तुम्हा सर्वांना बघून. खूप आनंद झाला. आणि ह्यांनी पण छान सगळं म्हणजे नियोजन केलेत. परत म्हणजे एकंदरीत छान वाटलं. आपली साथ, आपली आठवण आणि आपली माणसं शाळा अशीच या नात्यांचं पुनर्मिलन व्हावं एवढंच मला वाटतंय. खूप म्हणजे बरेच जण असे छान छान मोठ्या पोस्ट आहेत, तरी पण वेळात वेळ काढून आले ते. मला खूपच आनंद झाला. जय जितेंद्र. नमस्कार, माझं पूर्वीचं नाव त्रिशला टोनी, सध्याचं नाव पूजा संजय बोंबाडे, राहणार राधानगरी. माझे मिस्टर किराणा मर्चंट आहेत. मला 2 मुली 1 मुलगा. एका मुलगीचं लग्न झालंय, अजून 2 मुली. किराणा दुकान आहे माझं. नमस्कार, मी वैशाली पाटील. माझं माहेर कवटेसार आणि सासर कुंभोज. मी 10वी पर्यंत काही तुमच्याबरोबर नव्हते शिकायला. तर 11वी 12वी 2 वर्ष मी बाहुबलीमध्ये शिकले. पण ह्या वर्गमित्रांच्यामुळे मी आज तुमच्याबरोबर गेट टुगेदरला आले. आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला म्हणजे मला इथं सामावून घेतल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. मला 2 मुलंच आहेत. दोन्ही मुलं माझी सांगली बालचंद्र शिकली. एकटा आता सेकंड इयरला आहे आणि एकटाच PE झालेला आहे. तो डिफेन्सची परीक्षा देतो. हॅलो, नमस्कार. पहिल्यांदा इथं नियोजन ज्यांनी केलंय त्यांचे आभार मानते. आणि इथं जमलेले जेवढे जण आहेत त्यांना मी हात नमस्कार करून धन्यवाद मानते की वेळात वेळ काढून त्यांनी इथपर्यंत जमा झालेले आहेत. किती जणांना किती फोन केले तरी आलेले नाहीत. जेवढे आलेत त्यात आम्हाला समाधान आहे. माझे पूर्वीचे नाव मंदा शंकर माळी, इयत्ता 10वी तुकडी क. आणि सध्याचे नाव मंदा शिवानंद तेवरती, राहणार इचलकरंजी, फॅक्टर रोड कबनूर. मला 1 मुलगी आहे, BCom फायनल इयरला आहे. थँक्यू. नमस्कार, मी 10वी क मध्ये होते आणि माझं शाळेतलं नाव आहे मेघमाला श्रीपाल मगदूम. आणि माहेर माझं कुंभोज आणि सासर नरंदे आहे. मिस्टर माझ्या आर्मीत होते, आता रिटायर झाले. 10-15 वर्ष झाली. शेती करतात. आणि मी अभिनंदन पतसंस्थेमध्ये कुंभोजमध्ये कॅशियर पदावरती जॉब करते. 1 मुलगा 1 मुलगी आहेत. दोघांची पण लग्न झाल्यात. मुलगा सिव्हिल BTech झालाय, मुलगीचं डिप्लोमा झाल्यावर लग्न झाले. मुलगीला 1 मुलगी आहे. म्हणून सांगितलं जरा सरळ बसा. विद्यार्थीच जाता सगळे, समोर ऐकणारे विद्यार्थी, बोलणारे शिक्षक. मगापासून तुम्ही शिक्षकच होता बोलणारे. हा बरोबर, आणि अनुभव आहे चांगला. मला पण आहे, तुम्हाला पण आहे. म्हणजे काय गडबड झाली रे? कुठं जायचं नाही रे, रात्र आपलीच. हा, गडबड करू नको. माझं नाव पंडित बापू कांबळे, मूळचा राहणारा शिवपुरीचा. बाहुबलीमध्ये 6वी पासून 10वी पर्यंत, 10वी ब च्या वर्गामध्ये होतो. हे राजाराम, विजय वगैरे ही सगळी मंडळी माझ्यासोबत होते. प्रशांत पण होता 10वी पर्यंत. तर 10वी नंतर मग 12वी पण बाहुबलीतच झालं. आणि त्यानंतर मग D.Ed झालं 12वी नंतर. त्यानंतर नोकरीला लागलो. त्यानंतर BA B.Ed आणि त्यानंतर MA अशा पद्धतीनं हे शिक्षण झालं. आणि D.Ed झाल्यानंतर लगेच नोकरी होती. 10वी नंतर खरं वास्तविक सुरुवातीला डिप्लोमाला मला ॲडमिशन मिळालेलं होतं गव्हर्नमेंट कॉलेजला. पण काही अडचणींच्यामुळे ते डिप्लोमा नाही करता आला. पुन्हा 11वीला 2-3 महिन्यानंतर ॲडमिशन घेतलं आपल्याच कॉलेजमध्ये बाहुबलीच्या. आमची पहिली बॅच होती 11वी 12वीची. आणि इथं 93ला 12वी झाली, 91ला आपली 10वी झाली सगळ्यांची. आणि मग आता सुरुवातीला 1-1.5 वर्ष मी नांदीला नोकरी केली. नंदादीप शिक्षण प्रसारक संस्था म्हणून आहे तिथं शिक्षकाची.
आणि त्यानंतर आता 28 वर्ष झाली इचलकरंजीला DKTमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून काम करते. BHMS करते, आता लास्ट इयरला आहे. डिसेंबरमध्ये त्याची फायनल परीक्षा होईल. 2 नंबरची मुलगी कम्प्युटर सायन्स करते, ती सेकंड इयरची परीक्षा आत्ता देते आहे. आणि मुलगा आहे तो डिप्लोमा सेकंड इयरला आहे, तो इलेक्ट्रिकल करतोय. मिसेस आत्तापर्यंत म्हणजे घरीच आहे, गृहिणीच आहे, पण आत्ता तिला 1-2 वर्षापूर्वी तिला कॉस्मॅटिक शॉप काढून दिलेलं आहे. कॉस्मॅटिकच्या शॉप बरोबर ती पार्लर पण बघते, असं दुहेरी ती चालवते. मला पण सांभाळते आणि राहायला सध्या इचलकरंजीमध्ये आहे. सध्या इचलकरंजीमध्ये राहतोय. आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये आमची DKT संस्थेत अगदी KG पासून ते PG पर्यंत सगळं इंजिनिअरिंगचं जे शिक्षण आहे, मराठी, सेमी आणि त्याला IIT फाउंडेशनचं म्हणतात, CBSE सिलेबसचं, या सगळ्या प्रकारचं शिक्षण आमच्या DKTमध्ये दिलं जाते. तिथं जर कोणाला ॲडमिशन घेणारी मुलं आपल्याकडे असतात, खूपसे पालक म्हणून फोन पण करतात. आपल्यातली काही पालकांची मुलं आपल्याकडे शिकत पण होती, आपल्या मित्रांची मुलं. अजून पण पुढच्या शिक्षणासाठी जर काय आवश्यकता वाटली, मदत वाटली, तर DKTमध्ये मी तिथं आहे, बिंदासपणे कधी फोन करा, कुठल्या प्रकारची मदत आपण करू शकतो. धन्यवाद. नमस्कार, मी विजय बापू खरोसे, गाव माझं नरंदे. मी इयत्ता 10वी ब मध्ये शिकत होतो. बरेच मित्र माझे 10वी मध्ये इयत्ता जे ब मध्ये होते ते जवळजवळ आलेच सगळे. आणि आमचा नरंदेचा जो ग्रुप आहे की आम्ही एकानं कोणीतरी सांगितलं की सगळे तयार असतात. मेघाचा कसा एक ग्रुप आहे तसा, की एकदा सांगितलं की इथं बघायला आल्यानंतर मी सांगितलं की आमचे 12 जण फायनल आहेत, आत्ताच नाव घ्या. नरंदेचीच आहे सोडा, त्यामुळे आघाडी आहे. मी 17 वर्ष शिक्षण संस्थेमध्ये काम केलं आणि लॉकडाऊनमध्ये मी नोकरी सोडली. मी एक शेतकरी आहे, आता सध्या शेती. मी परदेशी भाजीपाला पिकवतो आणि त्याचं मार्केटिंग जी आपली स्वतःची फर्म आहे त्या फर्मच्याद्वारे बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली आणि जास्तीत जास्त गोवा या ठिकाणी त्याचं मार्केटिंग करतो. ज्या 5 स्टार हॉटेलमध्ये ज्या भाज्या असतात त्या भाज्या पिकवण्याचं आणि त्याचं पॅकिंग करून त्या हॉटेलपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतो. मला 2 मुली आहेत. एक मुलगी BMS करत आहे लास्ट इयरला, दुसरी मुलगी 12वी करत आहे, तिला हॉटेलिंग क्षेत्राकडे न्यायचं आहे आपल्याला. आणि माझी मिसेस पण MA DED आहे, परंतु मला शेतीमध्ये मदत करते. 1 युनिट तिच्याकडे सांभाळायला दिलं जातं, माझ्या बरोबरीत काम करते. माझे जे सर्व आर्थिक व्यवहार आहेत ते मी तिच्याकडे दिलेले आहेत, की जेणेकरून तिला माहीत व्हावं सगळं, असा माझा परिचय. ठीक आहे.